हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहणार आहोत। या किचन टिप्स जरी छोट्या असल्या तरी पण स्वयंपाक बनवताना अगदी उत्तम प्रकारे आपण स्वयंपाक बनवू शकतो। अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे किंवा दही घालून केकचे बॅटर बनवा, केक छान स्पंजी होतो। वाटणाचा मसाला जास्त काळ टिकवण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा। जास्त करून रेसिपीसाठी आपल्याकडे कांदा प्युरी, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरीची गरज लागते। प्रत्येक वेळी प्युरी बनवायला वेळ लागतो, त्यामुळे रिकाम्या वेळात किंवा सुट्टीच्या दिवशी कांदा, टोमॅटो, आलं लसूण यांची प्युरी बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। जेव्हा गरज लागेल तेव्हा वापरू शकतात। भाजीच्या रश्यात मीठ जास्त पडलं तर त्यात उकळलेला बटाटा टाकावा। 5 मिनिटांनी बटाटा काढून घ्यावा। बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा खारटपणा कमी होतो। पेपर डोसा बनवताना त्यामध्ये उडदाच्या डाळीचे प्रमाण कमी ठेवा, म्हणजे डोसा छान कुरकुरीत होतो। मोदक तळातून तुटू नयेत यासाठी मोदक उकडायला ठेवण्याआधी नेहमी पाण्यातून बुडवून मगच ठेवावे। दूध तापवताना उकळी येण्याआधी आलेल्या साईचा तवंग चमच्याने बाजूला करावा, म्हणजे दूध वर येत नाही। कोणतीही पालेभाजी साफ करण्याच्या अगोदर त्या भाजीची मुळे कापा व नंतर भाजी साफ करा। यामुळे मुळांना असलेली माती निघून जाते व भाजी लवकर साफ होते आणि भाजी साफ करताना पसारा पण होत नाही। पावभाजी करतेवेळी त्यात पनीरही टाकावे, भाजी छान टेस्टी होते। किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग लवकर जातात आणि किचन ओटा स्वच्छ होतो। नवीन भांड्याचे स्टिकर काढण्यासाठी भांड्याला गॅसच्या लो फ्लेमवर थोडा वेळ गरम करा। स्टिकर सहज निघेल आणि भांड्याला डाग पण पडणार नाही। जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे, त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता। आले छान ताजे राहते। जर तुमच्याकडे दही सेट करण्यासाठी विरजण नसेल तर दुधात हिरवी मिरची टाकून ठेवा, दही छान अशा प्रकारे सेट होईल। तंदुरी रोटी मऊ करण्यासाठी त्याचे पीठ मळत असताना त्यात दही मिसळा आणि कोमट पाणी वापरून पीठ मळा, तंदुरी रोटी सॉफ्ट तयार होईल। दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याची काढलेली साल फेकून न देता त्या सालीची तव्यावर परतून चटणी बनवावी। ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते। बासुंदीला दाटसरपणा येण्यासाठी दूध आटवून झाले की त्यात 1 चमचा कॉर्नफ्लोअर थोड्या दुधात मिसळून ते बासुंदीत घालावे, बासुंदीला छान असा दाटसरपणा येईल। रसगुल्ल्यासाठी पनीर करताना दुधात लिंबू रस ऐवजी व्हिनेगार घालावे, पनीर जास्त चांगले होते। लिंबामुळे पनीरला पिवळट रंग येतो। गरम गरम इडली पात्रातून बाहेर काढायची असेल तर त्यावर थोडे थंड पाणी शिंपडावे, यामुळे इडली पात्रातून पटपट निघतील। कोणताही पुलाव जर तांदूळ न भिजवता डायरेक्ट कुकरमध्ये बनवायचा असेल तर अशा वेळेला तांदळाच्या 1.5 पट पाणी टाकावे, यामुळे पुलाव मोकळा सळसळीत होतो। चपाती किंवा भाकरी तव्याला चिटकत असेल तर तव्यामध्ये चिमूटभर मीठ गरम करून घ्या, यामुळे चपाती किंवा भाकरी तव्याला चिकटणार नाही आणि छान अशा प्रकारे बनेल। जर तुम्ही रात्री कडधान्य भिजत टाकायला विसरलात तर आयत्या वेळी कोमट पाणी करून त्यात 1 तास भिजवा, यामुळे कडधान्य लवकर भिजतात आणि मऊ शिजतात। ओल्या नारळाची चटणी बनवताना नारळ थोडा भाजून घ्यावे व नंतर चटणी बनवावी, चटणी चवीला छान लागते। कपड्यावर किंवा महत्त्वाच्या कागदपत्रावर तेलाचे डाग पडल्यास त्यावर खायचा सोडा कोरडा लावावा आणि उन्हात सुकवावे, तेल उडून जाते, डाग पूर्णपणे निघून जातो। पावसाळ्यात बिस्किटं नरम पडतात, त्यामुळे ती हवाबंद डब्यात ठेवावी। बिस्किटाच्या डब्यात साखर ठेवल्याने ती मऊ पडत नाहीत, छान कुरकुरीत राहतात। सुकामेवा थोडासा भाजूनच हवाबंद डब्यात भरून ठेवावा, त्यामुळे तो खवट होणार नाही
आणि तसाच कडक राहील. गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडे चणा डाळीचे पीठ मिसळल्याने पोळ्या फुटणार नाहीत व चवही छान येईल. अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत. या किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.